अनियमितता आणि चक्रीवादळाचा फटका मित्रांनो आज तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो। रोणापालमध्ये 6511 हा 712 नंबर आहे आणि त्या 712 नंबरमध्ये तुम्ही पाहता ही केवढी मोठी झाडं आहेत। ही झाडं आहेत ही पूर्ण पडलेली आहेत। कशामुळे पडली आहे तर ती चक्रीवादळामुळे पडलेली आहेत। चक्रीवादळ परवाच्या दिवशी 10च्या दरम्याने झालं आणि एवढा त्याचा वेग होता, त्या वेगाने आज माझ्या पाठीमागे जी बाग दिसते ती बाग संपूर्णपणे झोपलेली आहे आणि पूर्ण झोपून गेलेली असल्या कारणामुळे ह्या शेतकऱ्याचं भरपूर नुकसान झालेलं आहे। मी तुम्हाला दाखवतो, इथला जो शेतकरी आहे हा विष्णू सावंत म्हणून आहे। त्याची ही जागा आहे आणि त्याच्या जागेमध्ये त्यांनी रिटायरमेंट झाल्यानंतर मनामध्ये एक मोठी इच्छा होती, रिटायरमेंट झाल्यानंतर मी शेतीकडे लक्ष देईन, कोकणामध्ये लक्ष देईन आणि कोकणावर शेतीकडे लक्ष देऊन त्याच्यामध्ये काहीतरी घडवण्याचा प्रयत्न करेन, म्हणून ही बाग त्यांनी घडवलेली होती। मी तुम्हाला आता दाखवण्याचा प्रयत्न करतोय की ह्या ज्या चक्रीवादळाचा वेग कुठे होता, म्हणजे ह्या झाडाची फांदी तब्बल इथे मला वाटतं 50 ते 60 मीटरावर जाऊन पोचलेली आहे। मी तुम्हाला दाखवतोय, बघा या माझ्यासोबत। मित्रांनो ही ती फांदी आहे। ही फांदी केवढी मोठी आहे बघा, तब्बल 2 माणसांना उचलणार नाही एवढी मोठी फांदी आहे। ती फांदी तिथून इथे येऊन पडलेली आहे, म्हणजे इथे आली म्हणजे त्या चक्रीवादळाचा केवढा मोठा स्पीड असेल, केवढी मोठी त्याला गती असणार आहे ही तुमच्या लक्षात येत आहे। आपण आता थोड्या वेळाने बघणार आहोत इथले जे त्या 712 मधले मालक जे आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत, त्यांच्याशी त्यांचं मत काय ते जाणून घेणार। सोबत आता विष्णू सावंत आहे। ते ज्यावेळी रिटायरमेंट झालं त्याच्यानंतर काहीतरी त्यांच्यामध्ये स्वप्न होतं, त्यांनी एक स्वप्न घेऊन गावामध्ये आले होते की माझ्या आयुष्यामध्ये मी रिटायरमेंट झाल्यानंतर एक शेतकरी चांगला होईन आणि शेती करेन। आज त्यांनी ती शेती फुलवण्याचा प्रयत्न केला, शेती वाढवली, बऱ्यापैकी उत्पन्न निघत होतं। गेली 2 वर्ष तब्बल 3 लाखाचं उत्पन्न निघत असतानाही परवाच्या दिवशी असं काही घडलं आणि एवढं मोठं चक्रीवादळ झालं। त्या चक्रीवादळामध्ये त्यांचं स्वप्न स्वप्नच राहिलं आणि ते स्वप्न आज बुडीत निघालंय असं आहे। आपण काकांशी बोलू। काका, तुम्हाला काय वाटतंय, आज तुम्ही एवढं मोठं हे स्वप्न बघितलं होतं आणि आज हे स्वप्न तुमचं नष्ट होताना दिसतंय? नष्ट होतं, खूप वाईट वाटतं, कारण मी याच्यासाठी खूप कष्ट केले होते। कारण मी जवळजवळ 2 किलोमीटरवरून पाणी आणून ही झाडं सुटलेली होती आणि आज मी 10 वर्षे, जवळ 10 ते 12 वर्षे ह्या बागेमध्ये मी वावरतो आहे समजा। आणि संपूर्ण बाग साफ करून मी व्यवस्थित केलेली होती। मला 2 वर्षापूर्वीपासून उत्पन्न मिळायला सुरुवात झाली होती, पण आता अचानक हे गेल्यामुळे मला त्याचं हेच बसलं आहे, ठसकाच बसला आहे, एवढं करून फुकट गेलं। बरं, आता हे तुम्हाला कधी कळलं की हे असं घडलेलं आहे आणि आपली बाग संपूर्णपणे झोपलेली आहे, एका चक्रीवादळाने ती झोपवलेली आहे, हे तुम्हाला कसं काय कळलं? 22 तारखेला रात्री हे 10च्या दरम्यान हा वारा आला आणि सकाळी माझे एक मित्र इकडे आले होते। त्यांनी मला फोन केला, हो असं अशी तुमची बाग ही संपूर्ण हे झालेली आहे, म्हणून मी सकाळी 9च्या दरम्यान आलो, बघतो तर संपूर्ण बाग हे झालेली आहे, झोपलेली आहे। बघून मला वाईट वाटलं, कारण मला काय सुचेनाच, कारण एवढे केलेले कष्ट माझे वाया गेले ना। माझं एक स्वप्न होतं की रिटायरमेंट झाल्यानंतर माझी जागा आहे, माझ्या जागेमध्ये मी काहीतरी करणार या उद्देशाने मी केलं होतं, पण शेवटी ते सगळं फुकट गेलं। आज मला त्याचा पश्चाताप होत आहे, पश्चाताप म्हणजे वाईट वाटतं आहे, एवढं कष्ट केलेले फुकट गेले। आता तुम्हाला काय वाटतं प्रशासनाने ह्या बाबतीत काय करावं? प्रशासनाने या बाबतीत मला थोडं सहकार्य करावं अशी माझी इच्छा आहे, कारण का आज ही जर मी काढायला गेलो झाडं बाहेर तरी मला आज जवळजवळ 1 लाख रुपये किमान खर्च आहे आणि पुन्हा ह्याच्यात माझी इच्छा आहे, करायची इच्छा आहे, मी सोडणार नाही। पण ते आज हे एवढं काढणं म्हणजे भारी आहे, कारण एवढी झाडं आता बघा किती मोठी झाडं आहेत, हे आज कटर जर लावला त्याला जवळजवळ 1 लाख रुपये खर्च आहे, त्याशिवाय बाहेर काढायचे किमान 1 लाख रुपये खर्च आहे हे बाहेर काढायचं। म्हणजे प्रशासनाच्या सहकार्याशिवाय आपण आता काय करू शकत नाही, कारण रिटायरमेंट झाल्यानंतर आपल्याकडे जर पैसा नसेल, तो पैसा आपण आयुष्याच्या शेवटच्या कामही लावण्यासाठी ठेवलेला असतो आणि तो जर आज मी पैसा घातला तर माझ्या आयुष्यात पुन्हा माझं हे उज्ज्वल भवितव्य मी कसं उभं करेन, हाही कुठं तर तुमच्या मनात प्रश्न आलेला असेल, हे पण नक्की खंत आहे। त्याच्यानंतर तुमच्या पाठीमागे परिवारही आहे। थोडासा पैसा मी याच्यामध्ये, बराचसा पैसा मी घातलेला आहे याच्यामध्ये। पैसा मी कधीही औषध मारलं नाही, कटर लावून मी साफ करत होतो। वर्षातून मी 2 ते 3 वेळा कटर लावायचो, म्हणजे तुम्ही तेवढी काळजी त्या जमिनीची घेतलेली होती, म्हणून बघा झाडं केवढी झाली बघा, मोठी झाली होती। बरोबर बरोबर बरोबर।
कारण आलेलं म्हणत होते ही मेहनत तुमची चांगली आहे, ही कलमं तुमची चांगली आहे, सगळे म्हणायचे मी गावातले पण आता लोकं आल्यानंतर मी एक शेतकरी असल्या कारणाने मलाही जाणवतं एवढं मोठं तुम्ही विश्व निर्माण केलं, उभं केलं आणि ते आज मोडखळीस निघालंय. आम्हालाही कुठंतरी वाईट वाटतंय या गोष्टीचं, कारण प्रशासनाचा पण लक्ष, कारण शेवटी बघा निसर्गाच्या ह्याला आपण काही करू शकत नाही, पण निसर्गाने आलेलं जे संकट आहे ते निरसन करणं एकतर त्या शासनाचंही काम असतं. त्यामुळे शासनही तुम्हाला मदत करावी असंही तुम्हाला अशी वाटतं. माझी इच्छा आहे बघ. हा, हेही मला वाटतंय. मित्रांनो, आपण पाहताय की आज जी परिस्थिती आहे ती अतिशय गंभीर आहे. प्रशासनाने कधीतरी असं शेतकऱ्याच्या मागे उभं राहणं खूप गरजेचं आहे, कारण एक उराशी आपलं एक स्वप्न बाळगून इथे आले होते आणि आयुष्यात काहीतरी माझ्या घडवेल आणि त्यांनी आज घडूनही दाखवलं होतं. बऱ्यापैकी ही चांगली बाग उभी केली होती. चांगली बाग उभी केल्यानंतरही त्या बागेमध्ये व्यवस्थितरित्या उत्पन्न निघत होतं आणि गेली तब्बल 2 वर्ष ते उत्पन्न एक 15 ते 20 क्विंटलचं उत्पन्न घेत होते. ते आज कुठेतरी निस्तानाभूत झालेलं दिसतंय. ही पूर्णपणे बाग आहे ती आज झोपलेली आहे. प्रशासनाची त्यांनी एवढीच प्रशासनाकडे विनंती केलेली आहे की प्रशासनाने मला काहीतरी मदत करावी आणि ती मदत केल्यानंतर ही मी झाडं बाहेर काढू शकतो आणि पुन्हा हे माझं विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. हे घडलेली जी घटना आहे ही रोणापालमध्ये घडलेली आहे. खूप वाईट घटना शेतकऱ्याच्या मागे ही घटना आहे, कारण शेतकरी विचार करायला गेला तर शेतकरी आज आपला कोकणातला फक्त आत्महत्या करत नाही, पण अशी संकटे हा कायमची सोसत असतो आणि अशी संकटे त्यांनी सोसल्या कारणामुळे त्याचं जे हृदय आहे हे मजबूत आहे. त्याच्यामुळे हे अशा काही गोष्टी करणार नाही. पण प्रशासनाचा तेवढाच हक्क आहे, प्रशासनाची तेवढीच जिम्मेदारी आहे की आज त्या प्रशासनानेही त्यांना सहकार्य केलं पाहिजे आणि त्यांना मदत केली पाहिजे. यश माधव, कोकण विजन न्यूज, रोणापाल.